आज आपण बनवणार आहोत अशी एक रेसिपी जी आपल्या घरी अचानक कोणी पाहुणे आले किंवा आपल्या घरगुती छोटासा कार्यक्रम असेल, अगदी सोप्या पद्धतीने बनणारी सुपर क्रिस्पी व्हेज कटलेट। त्यासाठी आपण 4 उकडलेले बटाटे किसून घेतले, एक वाटी पोहे भिजवून घेतले, एक वाटी मटारचे दाणे उकडून घेतले, एक गाजर किसून घेतलाय, एक छोटा बीट उकडून किसून घेतलाय आणि कोथिंबीर, एक चमचा आमचूर पावडर घेतले, चाट मसाला सुद्धा घेऊ शकता, मी आमचूर पावडर घेतले, एक चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घेतलंय, एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर घेतले, एक चमचा गरम मसाला घेतलाय, एक चमचा आलं लसूण पेस्ट, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतली, 2 चमचे बारीक रवा मी घेतलाय आणि हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। आता हे आपलं सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण एक कॉर्नफ्लॉरची स्लरी बनवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत, आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला अशी एकदम पातळ स्लरी बनवायची आहे। कटलेटला शेप देऊन घेणार आहोत। त्यासाठी आपण कोणताही शेप देऊ शकतो। माझ्याकडे हार्ट शेपचा मोल्ड आहे म्हणून मी हार्ट शेपचा बनवते, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गोल सुद्धा बनवू शकता। मी हार्ट शेपमध्ये बनवले, तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे तुम्ही बनवू शकता। आता आपलं कटलेटला शेप देऊन झालंय, तर आता हे कॉर्नफ्लॉरच्या स्लरीमध्ये आपण डीप करून घेणार आहोत। डीप करून झाल्यानंतर आपण ब्रेड क्रम्सने त्याला कोट करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या कटलेटला व्यवस्थित अशी कोटिंग करून घेतलेली आहे। तर आपण याला अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। आता आपण फ्रीजमधून कटलेट काढून घेतले, आपण तळायला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता आपले कटलेट बाहेरून किती कुरकुरीत झाले।